आपल्यासोबत आमदार महेश सावंत यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। महेशजी, काय सांगाल? पुण्यातील मोठ तालुक्यातील नसरापूर प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय समोर आहे। आरोपीला थेट फाशी शिक्षा होणार आहे। मी तर त्या जजचं आणि त्या कोर्टाचं अभिनंदन करतो की त्यांनी एकदम फास्ट शिक्षा सुनावल्याबद्दल आणि खरोखर परंतु मी सरकारला विनंती करतो की अशा माणसाला, विकृत बुद्धीवाल्या माणसांचा फक्त फाशी देऊन उपयोग नाही। फाशी दिल्यानंतर 2 मिनिटात त्याचा जीव जाणार। त्यांना मरण यातना सोसल्या पाहिजे की आपण जे करतोय ते चुकीच्या पद्धतीत जातो। कुठेतरी त्याचं वय होतं, त्यामुळे कोर्टाने ज्या प्रकारे फास्ट ट्रॅक वरती ही केस आणलेली आहे, न्याय दिलेला आहे, अशाच प्रकारचा निकाल इतर घटना त्याच्यामध्ये सुद्धा लागलाच पाहिजे। असे जे कृत्य घडतात बघा, लहान मुली निष्पाप असतात, लहान मुलं किंवा मुली, त्यांच्यावरती असा अत्याचार करणे म्हणजे अतिशय त्यांच्यावर अन्याय आणि असे गोष्टी भविष्यात घडल्या नाही पाहिजे। त्यासाठी जर कायदा कडक केला की त्यांनी आता पोक्सो ठेवलाय, पण पोक्सो मध्ये पण आले जामीन मिळते किंवा पोक्सोचा अतिरेक, पण अशा प्रकारे जर घडत असेल त्याच्यासाठी वेगळा नियम केला पाहिजे। ते फास्ट ट्रॅकवर चालून त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा, त्यांना मरण यातना शिक्षा झाल्या पाहिजे की भविष्यात दुसरा असं कृत्य करणार नाही। उद्धव ठाकरेंचा दौरा सध्या पाहायला मिळतोय। ज्या 6 खासदार होते त्यांच्या मतदारसंघामध्ये हा दौरा उद्धव ठाकरेंचा पाहायला मिळत आहे आणि तिकडे उद्धव ठाकरे म्हणत आहेत की ही बाबर जनता पार्टी। कसं आहे, उद्धव साहेबांच्या आमच्या ज्या चिन्हावरती निवडून आले त्या चिन्हातील मतदारांचा असेल किंवा आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघातच केलाय। ज्या 6 खासदारांनी पळून जाऊन त्यांच्यावर अन्याय विन्याय काही झाला नाही, स्वतःचा पोट भरण्यासाठी ते तिथे गेलेले। शेवटी निष्ठा किंवा स्वाभिमान हा कुठेतरी महाराष्ट्राने घाण ठेवला अशावरनं वाटतंय। फक्त आणि फक्त आज मी शिवराज्याभिषेक दिन होता शिवाजी मंदिरला, रवींद्र नाट्य मंदिरला, तिथे मी स्वतः गेलेलो। की महाराजांची गाथा, तर महाराजांनी तेव्हा जर अशी औरंगजेबाकडे पितुरी केली असती किंवा तर आज आपण मराठी म्हणून जगायला राहिलो नसतो। आपण कोण कुठल्या जातीचं असलो असतो तर जगाला माहिती पडलं, पण महाराजांनी तसं केलं नाही। किती अत्याचार झाले महाराजांवरती, पण फक्त निधी मिळत नाही म्हणून जाणे चुकीची गोष्ट आहे। तुम्ही निधीचा उल्लेख केला, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे या दौऱ्यावर असताना थेटपणे निधी हा एकनाथ शिंदेकडून जाहीर केला जातो असं पोस्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। संजय बघा, आता त्यांच्यामध्ये गेल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आणि काय भरपूर निधी देतील, शेवटी काय ते त्यांना दाखवायला लागणारच की आम्ही आमच्यामध्ये आल्यानंतर आम्ही पाहिजे तेवढा निधी देतोय, दाखवावं लागणार त्यांना। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अवधेश कडिसर, पाटील, मुंबई।